नमस्कार. 31 जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. खुशखबर खुशखबर खुशखबर. नववर्षानिमित्त यावल शहरातील श्री कलेक्शनमध्ये सर्व प्रकारच्या खरेदीवर 50% सूट. तेव्हा त्वरा करा. आपणास जर कपडे खरेदी करायचे आहे तर यावल शहरातील श्री कलेक्शनला अवश्य भेट द्या आणि 50% सूटचा लाभ घ्या. श्री कलेक्शन, भुसावळ रोड, आय हॉस्पिटल जवळ, यावल. आज 31 जानेवारी सोमवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यामध्ये कोरोनाचे नवीन 3 रुग्ण आढळले. रुग्णसंख्या वाढून 140. बामनोद येथे खड्याला आग लागून 2 पशुधनसह लाखो रुपयांचे शेती साहित्य जळून खाक. सफाई कामगारांना मोफत सदनिका मिळावी. यावल नगरपालिकेत भाजपा अनुसूचित जाती मोर्चाकडून निवेदनाद्वारे मागणी. सांगवी खुर्द तालुका यावल येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात जळगावात समाज बांधवांनी काढला मोर्चा. नायगाव येथील आवास योजनेतील गरजूंना डावलल्याचा आरोप. पंचायत समितीकडे निवेदन देत चौकशीची केली मागणी. यावल पंचायत समितीमध्ये विधी सेवा समितीकडून विधवा महिलांमध्ये कायदेविषयक जनजागृती. कोरपावली जिल्हा परिषद शाळेत गट विकास अधिकाऱ्यांची अचानक भेट. यावल महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निबंध व प्रश्न मंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न. पिळोदा येथील रहिवासी जगदीश पाटील इजिप्तला रवाना. तर आमदार श्रीदादा चौधरी यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या विविध विकास कामांची भूमिपूजन व लोकार्पण. डेनिम शोरूम. ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी आता आपल्याला जळगाव किंवा भुसावळ शहरात जाण्याची गरज नाही. आपल्या शहरातच ब्रँडेड कापड उपलब्ध, ते देखील विविध प्रकारच्या ऑफरमध्ये. दसरा, ईद ए मिलाद, दिवाळी निमित्त 2000च्या खरेदीवर टी शर्ट अगदी मोफत, फ्री फ्री फ्री. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. यावल येथे शेतकी संघ जिनिंग कॉम्प्लेक्समध्ये, तर चोपडा शहरामध्ये पाटील दरवाजाजवळ डेनिम शोरूम. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क देखील मिळेल आणि विविध प्रकारची टी शर्ट ऑर्डरनुसार छापून देखील मिळतील. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. आज 31 जानेवारी सोमवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचे नवीन 3 रुग्ण आढळले आहे. यातील 2 रुग्ण यावल शहरातील असून तालुक्यातील रुग्णसंख्या वाढून 140 झाली आहे. आज सोमवारी 31 जानेवारी रोजी सायंकाळपर्यंत जळगाव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालय व यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब घोळके, राजेंद्र सोनार, छाया नन्नवरे या पथकाकडून घेण्यात आलेल्या अँटीजन रॅपिड टेस्टच्या प्राप्त अहवालात यावल शहरात कोरोनाचे नवीन 2 रुग्ण आढळले. दोघं रुग्ण वैद्यकीय सेवेतील आहेत. यात यावल ग्रामीण रुग्णालयातील 58 वर्षीय इसम, तर यावल शहरातील रहिवासी तथा साकडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेवेत असलेल्या 42 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तसेच साकडी गावामध्ये एक 32 वर्षीय तरुण याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अशा पद्धतीने आज सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोना विषाणूच्या या तिसऱ्या लाटेमध्ये 3 रुग्ण आढळले आहेत. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढून 140 झाली आहे. आजवर आढळलेल्या रुग्णांमध्ये यावल शहरातून 30, फैजपूर शहरातून 2, तर ग्रामीण भागातून 108 असे हे 140 रुग्ण आढळले आहेत. तेव्हा कोरोना विषाणूच्या या तिसऱ्या लाटेमध्ये आपण व आपलं कुटुंब कसं सुरक्षित राहील यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. दररोज यावल रुग्णालयामध्ये कोरोना संदर्भातील तपासण्या होत आहेत. तेव्हा ज्या कोणा व्यक्तीमध्ये कोरोना संदर्भातील काही लक्षणे आढळत असतील त्यांनी वेळीच या ठिकाणी मोफत आपली तपासणी करून घ्यायची आहे. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग, सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. तालुक्यातील बामनोद येथे सोमवारी एका खड्याला आग लागली. यात
2 गुरांसह शेती उपयोगी सुमारे 5.5 लाखांचे साहित्य जळून खाक झाले. आग आटोक्यात आणण्याकरिता 4 अग्निशमन बंब दाखल झाले होते. आग इतर ठिकाणी पसरू न देता वेळीच आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली. तर या घटनेची आमदार श्रीदादा चौधरीसह पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. बामनोद तालुका यावल येथे फैजपूर रस्त्यालगत महाजनपुरी परिसर आहे. या परिसरात नागरी वस्तीला लागून पंकज हिरामन भंगाळे यांचा खळा आहे. या खळ्याला सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. बघता बघता आगीने रुद्ररूप धारण केले. हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी फैजपूर पोलीससह महसूल विभागाला माहिती दिली. तेव्हा तातडीने घटनास्थळी सावदा फैजपूरसह भुसावळ येथील अग्निशमन बंब दाखल झाले व आग विझवण्यासह आग इतर ठिकाणी पसरू नये यासाठी दक्षता घेत आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र या आगीमुळे खळ्यात बांधलेली 2 गुरं, यामध्ये 1 वासरू 1 पारडू यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच खळ्यात 5,64,000 रुपयाचे शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळी तहसीलदार महेश पवार यांच्या सूचनेवरून मंडळाधिकारी बबिता चौधरी, तलाठी भारत वानखेडे हे दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. घटनास्थळी फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांनी देखील येऊन पाहणी केली. या घटनेत तातडीने आग विझवण्याकरिता प्रमोद बोरोले, गोकुळ लोखंडे, कल्पेश महाजन, भीमा झोपे, पवन महाजन, जीवन बोरोले, अरविंद झोपे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गोपाल भालेराव आदींनी परिश्रम घेतले. तर घटनेची माहिती मिळताच गावात आमदार श्रीदादा चौधरी हे दाखल झाले. त्यांच्या समवेत जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, बामनोदचे सरपंच राहुल तायडे, प्रमोद बोरोले, प्रभाकर झोपे, गोलू महाजन, हर्षल सोनवणे, लोमेश बोरोले, वैभव बोरोले, शेखर महाजन आदींची उपस्थिती होती. तेव्हा गावात अशा प्रकारे खळ्याला आग लागल्याने शेतकऱ्याचे 5,64,000 रुपयाचे साहित्य जळून खाक झाल्यामुळे गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. येथील नगरपालिकेकडे सोमवारी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने एक निवेदन देत सफाई कामगारांना मोफत सदनिका मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. श्रम साफल्य योजनेत शासनाकडून कामगारांना सदनिका देण्याची तरतूद असून त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सोमवारी येथील तहसील कार्यालयात कक्ष अधीक्षक राजेंद्र देवरे यांच्याकडे भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बबलू भाऊ घारू यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेअंतर्गत सफाई कामगारांना मोफत सदनिका उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय झालेला आहे. यात ज्या सफाई कामगाराची सेवा 25 वर्षापेक्षा जास्त होऊन तो निवृत्त झाला आहे अशा कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत मालकी तत्वावर मोफत सदनिका देण्याची तरतूद आहे. तेव्हा या मागणी संदर्भात यापूर्वी देखील गेल्या वर्षी निवेदन देण्यात आले होते. मात्र अजून देखील या शासन निर्णयाची अंमलबजावणी नगरपालिकेकडून केली गेली नाही. तेव्हा नगरपालिका प्रशासनाने सफाई कामगारांना सदनिका देण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. म्हणून आता तरी या शासन निर्णयानुसार
योजनेत पात्र ठरणाऱ्या सफाई कामगारांना त्याचा लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. सदरचं निवेदन भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बबलूभाऊ घारूसह भाजपा तालुकाध्यक्ष उमेश पेगळे, शहराध्यक्ष निलेश गडे, किशोर कुलकर्णी, परेश नाईक, योगेश चौधरी, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष रितेश बारी, सोशल मीडिया सेल तालुकाध्यक्ष स्नेहल फिरके, सिद्धांत घारू, प्रथमेश घोडके, आदर्श घारूसह आदींनी दिले आहे. सांगवी खुर्द येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात जळगावात यावल तालुक्यातील समाज बांधवांनी मोर्चा काढला व या गुन्ह्यातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. सांगवी खुर्द तालुका यावल येथील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बुधवारी अर्थात 26 जानेवारी रोजी 3 जणांनी बळजबरीने सामूहिकरित्या लैंगिक अत्याचार केला. ही अतिशय दुर्दैवी घटना असून या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे या मागणीकरिता यावल तालुक्यातील सर्व समाज बांधव एकत्र आले व त्यांनी जळगावात मोर्चा काढला व घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची त्यांनी मागणी केली. या संदर्भातील निवेदन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे. तालुक्यातील नायगाव येथील नागरिकांनी पंचायत समितीमध्ये निवेदन देत पंतप्रधान आवास योजनेत लाभार्थ्यांची निवड चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असून गरजूंना डावलल्याची तक्रार त्यांनी केली आहे. तेव्हा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली असून तात्काळ कारवाई न केल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. नायगाव तालुका यावल येथे पंतप्रधान आवास योजना ड यादी प्रसिद्ध झाली आहे व या यादीचे 28 जानेवारी रोजी वाचन करण्यात आले. यात गावातील 436 कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यांचे घरकुलकरिता अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील 202 कुटुंबांचे घरकुल मंजूर करण्यात आले आहे. यातील उर्वरित 334 लाभार्थ्यांची नावे प्रतीक्षा यादीत टाकण्यात आली असून 202 लाभार्थ्यांची निवड ही चुकीच्या पद्धतीने केली आहे असा आरोप या नागरिकांनी निवेदनातून केला असून ज्यांची घरे कच्ची, कुडाची, झोपडी व कौलारू आहेत अशा घरांचे सर्वेक्षण करताना ती पक्की आणि 2 रूम किचन असे दर्शवण्यात आल्याचा आरोप त्यांचा आहे. तसेच ज्यांची घरे पक्की आहेत ती कच्ची दाखवून त्यांना वशिलेबाजी करून घरकुलचा लाभ देण्यात आल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे. सदर निवेदन यावलच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले यांच्याकडे देण्यात आले असून तात्काळ कारवाई न केल्यास पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाचा इशारा नायगाव येथील नागरिकांनी दिला आहे. सदरचे निवेदन देते प्रसंगी विनोद बाबू तळवी, मुबारक तळवी, अजित तळवी, शरीफ तळवी, न्याजुद्दीन तळवी, नथू तळवी, करामत तळवी, सुभेदार तळवी, मुबारक तळवी, महमूद तळवी, सायबू तळवी, कुर्बान तळवी, अमित तळवी, दगडू तळवी, हैदर तळवी, मुस्तफा तळवी, लुकमान तळवी, हमीद तळवी, गफ्फार तळवी, रशीद तळवी, फिरोज तळवी, कादर तळवी, निजाम तळवी, विनोद तळवीसह आदींची उपस्थिती होती. येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये यावल तालुका विधी सेवा समितीच्या वतीने विधवांचे मालमत्ता विषयक अधिकार या विषयावर शिबिर घेण्यात आले. या शिबिरात विधवा महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करीत विधवांना मालमत्ता विषयक अधिकार व त्याची माहिती देण्यात आली. शिबिरात न्यायाधीशसह वकील उपस्थित होते. तालुका विधी सेवा समितीच्या वतीने येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये सोमवारी विधवांचे मालमत्ता विषयक अधिकार या विषयावर जनजागृतीपर शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहदिवाणी न्यायाधीश VS डांबरे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट AM कुलकर्णी, ॲडव्होकेट SG कवडीवाले, ॲडव्होकेट DR बाविस्कर, ॲडव्होकेट RP गढे, ॲडव्होकेट SR लोंढे,
ॲडव्होकेट UC बळगुजर यांची उपस्थिती होती। या सर्व उपस्थितांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले। यात मृत्यूपत्र व पतीच्या निधनानंतर त्यांच्या नावावर असलेली संपत्तीमध्ये आपला हिस्सा कसा मिळवावा, विधवांचे इतर अधिकार या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन या कार्यक्रमात करण्यात आले। कार्यक्रमामध्ये पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी किशोर सपकाळे व विजय पाटील यांनी महिलांना पंचायत समितीमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट DC सावकारे यांनी केले होते। तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कक्ष अधीक्षक SB शुक्ल, LL तेलंग, CM झोपे, गजानन लाड, दर्पण पाटील आदींनी परिश्रम घेतले। तालुक्यातील कोरपावली येथील जिल्हा परिषद शाळेत अचानक गटविकास अधिकारी नेहा भोसले यांनी सरप्राईज भेट दिली व शासन निर्णयाप्रमाणे या ठिकाणी कामकाज होत आहे किंवा नाही याची स्वतः पडताळणी करून दप्तर तपासणी केली। अचानक सरप्राईज व्हिजिटवर आलेल्या गटविकास अधिकारी यांना पाहून नागरिक देखील अवाक झाले। तर पालक वर्गाकडून या ठिकाणी सरपंच यांच्या उपस्थितीमध्ये गटविकास अधिकारी नेहा भोसले यांचा सत्कार देखील करण्यात आला। गटविकास अधिकारी नेहा भोसले यांनी संपूर्णपणे शाळेची तपासणी केली। या प्रसंगी गट शिक्षण अधिकारी एजाजुद्दीन शेख, शाळेचे मुख्याध्यापक धनराज दशरथ कोळी, गावाचे सरपंच विलास अडकमोल, तसेच शिक्षक निवृत्ती भिळूळ, रमेश काळे, जाकीर शाह आदींची उपस्थिती होती। येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त IQAC अंतर्गत विद्यार्थी विकास कक्ष व कनिष्ठ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने निबंध व प्रश्न मंजुषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये कनिष्ठ गटात होजान तळवी प्रथम, गणेश पाटील द्वितीय, तर वरिष्ठ गटामध्ये राधिका बुरुजवाले प्रथम, कोमल पाटील द्वितीय, तर पूजा पाटील हिने तृतीय क्रमांक मिळवला। या एकूण स्पर्धेमध्ये 273 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता। तर प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये धनश्री पाटील प्रथम, प्रीती निळे द्वितीय, कोमल सोनने तृतीय क्रमांकाने यशस्वी झाल्या। या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन व स्पर्धेचं आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉक्टर सुधा खराटे यांनी काम पाहिले। स्पर्धेचं आयोजन उपप्राचार्य प्राध्यापक संजय पाटील, प्राध्यापक SR गायकवाड, डॉक्टर सुधीर कापळे यांनी केले होते। स्पर्धा यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्राध्यापक MD खैरनार, प्राध्यापक AP पाटील, डॉक्टर RD पवार, ईश्वर पाटील आदींनी परिश्रम घेतले। तालुक्यातील पिळोदे खुर्द या गावातील रहिवासी जगदीश गैभू पाटील, हल्ली मुकाम वाघोडी पुणे, हे मोज इंजिनिअरिंग सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीमार्फत इजिप्त येथे रवाना झाले। ते पिळोदे खुर्द येथील माजी पोलीस पाटील गैभू दत्तात्रय पाटील व माजी सरपंच रमाबाई गैभू पाटील यांचे मोठे चिरंजीव आहेत। माजी सैनिक गोपाल पाटील यांचे मोठे बंधू, तर आयकर विभागातील हिरालाल पाटील यांचे ते शालक आहेत। त्यांच्या इजिप्तसाठी झालेल्या निवडीमुळे पिळोदे खुर्दसह तालुक्यातून त्यांचं कौतुक होत आहे। नुकतेच यावल तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार श्रीदादा चौधरी यांच्या हस्ते पार पडले। आमदार श्रीदादा चौधरी यांच्या प्रयत्नांनी मंजूर केलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं। यामध्ये यावल रोड ते पिळोदा डांबरीकरण रस्ता, भालोद ते बामनोद डांबरीकरण रस्ता, वडरी गावाजवळील पूल बांधकाम, AB रोड साखर कारखाना ते यावल डांबरीकरण रस्ता आणि भालोद हांबर्डी या रस्त्यांचा त्यात समावेश आहे। यावल तालुक्यातील या विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आमदार श्रीदादा चौधरी यांच्या सोबत जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे,
पंचायत समितीचे काँग्रेसचे गटनेता शेखरदादा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य RG नाना पाटील, माजी सभापती लीलाधर शेठ चौधरी, माजी सभापती नितीन व्यंकट चौधरी, धनंजय चौधरी, नितीन चौधरी, किशोर महाजन, विलास चौधरी, कृष्णा चौधरी, हेमा झांबरे, अप्पा भिस्कुटे, पियुष चौधरी, मधु पाटील, नारायण प्रजापती, गिरधर पाटील, डॉक्टर इंगळे, जगदीश महाजन, फैजपूरचे नगरसेवक हेमराज चौधरी उर्फ डालू शेठ, देवेंद्र वेंडाळे, कलीम मेंबर, जयंत चौधरी, अनिल पाटील, अविनाश चौधरी, प्रदीप पाटील, निलेश फिरके, पराग पाटील, विनोद पाटील, जितेंद्र पाटील, SK चौधरी, अनिल पाटील, संदीप तळेले, नामदार तळवी, संजय तळवी, धीरज कुरकुरे, गजानन आढायगे सह पिळोदा, पाडळसा, वड्री, फैजपूर, भालोद येथील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. अप्पा मलगावला व्हायला थोड़ी टाइम तुम्ही बोला ना नितीन दादा आप्पानं फोडला म्हणजे वाला पूर्ण वाला फोडला कोपरे येतो या आप्पानं किती आप्पानं दोन्ही आप्पानं बिलोचा रस्ता होता म्हणून तो कोणी करत नव्हता. अरे उजव्या हाताने काय करताय
रस्ता होता अर्धा देतो तो बी कमी म्हणजे तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.